नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा माझा व्हिडिओ एका खतरनाक आणि महत्त्वाच्या विषयावर असणार आहे. तर तो म्हणजे पिंक. पिंक हा कुठला रोग नाही, तो द्राक्ष बागेतली एक विकृती आहे आणि ते येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या वातावरणात जो बदल होतोय. म्हणजे थंडी जास्त होत्या, कधी थंडी कमी होत्या, परत थंडी वाढत्या. यामुळं पिंकचं प्रमाण जास्त वाढतं. आत्तापर्यंतच्या सीझनचा विचार केला तर 2025मध्ये थंडीचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे पिंकचं प्रमाण कमी जाणवत होतं. पण 1 जानेवारी ते 4 जानेवारी ढगाळ वातावरण असणार आहे आणि त्या काळात थंडी कमी होणार आहे. आणि परत 4 तारखेनंतर थंडीचं प्रमाण वाढणार आहे. ह्या बदलत्या वातावरणानुसार पिंकचं प्रमाण सुद्धा वाढू शकते आणि ते वाढेल असं मला वाटतं. तर यासाठी बऱ्याच वर्षापासून मार्केटला असलेलं एलंटास ॲग्रोचं पिंकनिल म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि सायटोकिनिन हे घटक असलेलं औषध तुम्ही 2 मिलीनं फवारू शकता. पिंक ही एक विकृती असल्यामुळे त्याच्यावर किती प्रभाव करू शकते हे औषध हे नक्की सांगू शकत नाही, पण उपाययोजना करणं आपल्या हातात आहे. ते तर आपण 100% केलंच पाहिजे. पिंकसाठी तुम्ही अजून एक स्प्रे घेऊ शकताय. ते म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 300 मिली लिंबूचा रस आणि 400 ग्रॅम तुरटी याप्रमाणे विरघळून तुम्ही स्प्रे घेऊ शकताय. पिंक हा कोणता रोग जरी नसला तर त्याच्यापासून होणार नुकसान सुद्धा जास्त असते, कारण तो माल मार्केटला पोहोचत नाही. त्यामुळे पिंक असलेला प्लॉट शक्यतो व्यापारी खरेदी करत नाहीत, त्यामुळे आपला प्लॉट थांबतोय. निसर्गात तर आपण कोणताही बदल करू शकत नाही, पण बदलत्या निसर्गानुसार आपण उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही पिंकनिलचा एका दुसरा स्प्रे घेऊ शकताय आणि तो घ्यावा असं मला नक्की वाटतंय. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.